ऐसिया संपत्ती आम्हा संसारी, ऐसिया संपत्ती आम्हा संसारी, भोगाचे परी काय सांगू, काम तो कामना भोगितसे देवा, अलिंगने हेवा चरणचुंबी, शांतीच्या संयोगे निरसला ताप, शांतीच्या संयोगे निरसला ताप, दुसरे ते पाप बेदबुद्धी, काम तो कामना भोगितसे देवा, अलिंगने हेवा चरणचुंबी, तुका म्हणे पाहे तिकडे सारीखे, तुका म्हणे पाहे तिकडे सारीखे, आपुल्या पारिखे निरसले, काम तो कामना भोगितसे देवा, अलिंगने हेवा चरणचुंबी, विठाला 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 समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम, जगदनिहित पाणी मंडलम मंडलानां तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम सदयदबलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका, अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदं भोज तेजोस प्रदीक प्रदेशम, विदिंद्रादिदेव हि सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी, योऽन्त प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्य किल शक्तिधरस्वधाम्ना, अन्यांश्च हस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणा, नमो भगवते पुरुषाय तुभ्यं, नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते, नारायणी नमोस्तुते, यैवो 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 भावो दिया विलंब कावाया विलंब कावाया लावियला कृपाय, ऐसिया संपत्ती आम्हा संसारी, भोगाचे परी काय सांगू,
काम तो कामना भोगी तसे देवा आलिंगने हेवा चरण चुंबी. कैवल्य सम्राज्य चक्रवर्ती विश्वमाऊली ज्ञानोबाराया वारकरी संप्रदायाच्या कलशास्थानी विराजमान असणारे जगद्गुरु तुकोबाराया ब्रह्ममूर्ती सोपान काका सद्गुरु जोग महाराज आदिमायेच्या चरणी या ठिकाणी साष्टांग नमन करून भोसरी भागात असणारं भूषण वारकरी संप्रदायाचं खऱ्या अर्थानं एक ओजस्वी आणि तेजस्वी असं असणारं व्यक्तिमत्व म्हणजे भोसरीकर माऊलींच्या चरणावरती नतमस्तक होऊन सेवेला सुरुवात. विढाला विढाला प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी शारदीय नवरात्र उत्सव भोजापूर युवा मंचच्या वतीने खऱ्या अर्थानं चालू असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह आणि या 9-10 दिवसाच्या या सप्ताहामध्ये महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकारांची कीर्तनं या व्यासपीठावरती संपन्न होत असताना या कार्यक्रमाचे आयोजक खरं तर गेल्या 10 ते 12 वर्षापासून हा सुंदरसा सप्ताह स्वखर्चातून पूर्ण भोसरीवासियांना ज्ञानदान अन्नदान विचारदानाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं गेल्या 10 वर्षापासून हा सप्ताह ज्यांच्या आयोजनातून या ठिकाणी संपन्न होतं आहे ते या भागाचे युवा नेते त्याचबरोबर भोजापूर युवा मंच अध्यक्ष आमचे जीवलग असे असणारे मित्र निलेशदादा फुगे असतील. तसंच या कार्यक्रमाला ज्यांचं आयोजन म्हणून या ठिकाणी लाभलंय निलेशदादांच्या असणाऱ्या सुविध पत्नी विनायक महिला बचत गटाच्या अध्यक्षा अश्विनीताई फुगे असतील. त्याचबरोबर या भोसरी विधानसभेचे लाडके आदरणीय आमदार हिंदुत्वाचे प्रखर नेते म्हणून ज्यांना महाराष्ट्रभर ज्यांची ओळख आहे असे हिंदू धर्मभूषण त्या ठिकाणी श्री माननीय महेशदादा लांडगे असतील यांच्या आयोजनातून हा सुंदरसा सप्ताह या ठिकाणी संपन्न होत असताना या फुगे परिवाराच्या वतीने या भोजापूर युवा मंचच्या वतीने ज्यांनी मला हे निमंत्रण दिलं याच परिवाराचे असणारे जावई आमचे जीवलग असे असणारे मित्र नंदूदादा घुले असतील. दादांच्या माध्यमातून ही सेवा या ठिकाणी संपन्न होत असताना अतिशय सुंदर वातावरण आहे, सुंदर मंडपे, सुंदर साऊंड सिस्टम आहे, सुंदर श्रोते, सुंदर कलाकार आहे. खरं तर हा समूह ज्यावेळेस जमवायचा असेल त्यासाठी फार मोठी मेहनत त्या ठिकाणी घ्यावं लागत असते. ज्यांची अतिशय सुंदर चाल झाली संगीत विशारद हरिभक्तपरायण आमचे ज्येष्ठ गुरुबंधू अनिरुद्ध महाराज कारकर गुरुजी असतील. त्याचबरोबर हरिभक्तपरायण संगीत विशारद लक्ष्मणजी महाराज मिठे गुरुजी या ठिकाणी असतील. या दोघांसाठी एकदा टाळ्या वाजववर सर्वांनी. अतिशय सुंदर चाल त्यांनी या ठिकाणी गायली. त्याचबरोबर ज्यांच्या संस्थेतील मुलं आहेत ते आमचे ज्येष्ठ गुरुबंधू हरिभक्तपरायण आदरणीय बाबा महाराज राऊत असतील. त्याचबरोबर हरिभक्तपरायण ज्यांनी अतिशय सुंदर मृदंगाची साथ दिली हरिभक्तपरायण आमचे ज्येष्ठ गुरुबंधू सुभाषजी महाराज उभळे असतील. आणि संपूर्ण महाराष्ट्राला ज्यांचं नाव माहिती आहे नवे नवे भोसरीकरांच्या गळ्यातला ताईत म्हणलं तरी काय हरकत नाही. आमचेच असणारे नावकरी नाना, आम्ही ज्याला चंदू नाना पांचाळ म्हणतो, एकदा सगळ्यांनी जोरात महाराजांसाठी टाळ्या वाजवा. कारण महाराष्ट्रभर वाजवणारे भरपूर आहेत पण अनेक विद्वान कीर्तनकारांना, अनेक वारकरी परंपरा जपणाऱ्या कीर्तनकारांना, गायकांना जे आपले आपलेसे वाटतात असे असणारे चंदू नाना पांचाळ ज्यांच्या हातामध्ये खरंच लक्ष्मी माता आहे. अतिशय सुंदर स्पष्टता, अतिशय सुंदर वाजवणं, गोड. त्यांचं वाजवणं ऐकलं आणि माणसाच्या अंगात स्फुरण भरलं नाही समजायचं तो माणूसच जिवंत नाही. इतकं सुंदर ज्यांचं वाजवणं आहे. हे वाजवणारीची कला असते. कुठं काय वाजवावं हे सगळ्यात मोठा अनुभव संप्रदायातला कोणाला असेल तशी एक ठराविक बोटावरती मोजणी इतकी नावं आहेत त्याच्यामध्ये अग्रस्थानी नाव चंदू नानाचं घ्यावं लागतं. आणि माझ्यासोबत आलेले युवा कीर्तनकार ज्यांना आम्ही संघटन कौशल्याचे अध्यक्ष ज्यांना मानतो ते आमचे हरिभक्तपरायण, ज्यांना अनेक म्हणजे जे कुणालाच कधी मानत नाहीत अशी लोकंसुद्धा एकत्र आणण्याचं काम जे करतात हरिभक्तपरायण सुनील महाराज मानोतकर पाटील असतील. त्याचबरोबर आमच्यावरती प्रेम करणारे हरिभक्तपरायण प्रवचनकार एक वारकरी युवराजी महाराज थोरात असतील. आमच्या दोनही मावश्या या ठिकाणी उपस्थित राहिल्यात. या सर्वांच्या वतीने आणि साऊंड सिस्टीम ज्यांचे सुंदर आहे, कॅमेरेवाले सुंदर येतात,
या सर्वांच्या उपस्थितीमध्ये नियोजित वेळेमध्ये आपल्याला अभंगाचा भाव पाहायचा आहे. खरं तर हा नवरात्र उत्सव आहे, ज्याला शारदीय नवरात्र उत्सव असं म्हणतात. आणि या उत्सवामध्ये अनेक सांस्कृतिक कार्यक्रम ठेवता आले असते, नाहीतरी ते महाराष्ट्रभर चालू आहेत. देवीला जो कार्यक्रम अपेक्षित आहे, हिंदू धर्माला जो कार्यक्रम अपेक्षित आहे, नवे नवे आपल्या महापुरुषांना, आपल्या देवांना, आपल्या शास्त्राला, 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणाला जो कार्यक्रम मान्य आहे, त्याच कार्यक्रमाचं नियोजन गेली 10 वर्ष निलेश दादाच्या माध्यमातून चालू आहे. खरं तर ही देवीची कृपा त्यांच्यावरती, लक्षात ठेवा. इथं दांडियाचा कार्यक्रम ठेवता आला असता महाराज, परंतु दांडियाच्या कार्यक्रमातून, दांडियाचा कार्यक्रम वाईट नाही आहे, पण त्याच्यातून घडणारे जे प्रकार आहेत ते हिंदू धर्माला फार घातक आहेत. त्याच्यातून आपल्या हिंदू धर्मातल्या मुली बाटवल्या जातात, फसवल्या जातात. लव जिहाद सारखी अनेक प्रकरणं या महाराष्ट्राच्या मातीमध्ये अनेक वेळा पाहायला भेटतात. परंतु या सगळ्या कार्यक्रमाला बाजूला ठेवून वारकरी संप्रदाय ज्या तत्वाला मानतो, हिंदू धर्म ज्या तत्वाला मानतो आणि भोसरीकर माऊली ज्या तत्वाने जात होते, त्याच तत्वाला धरून या भोजापूर गावामध्ये भोजापूर युवा मंचच्या माध्यमातून गेली 10 वर्ष महाराष्ट्रातील नामांकित विचारवंतांचे विचार या ठिकाणी दिले जातात. बऱ्याच लोकांना असा प्रश्न पडत असेल, ग्रामीण भागामध्ये पूर्वी सप्ते चालायचे, ग्रामीण भागामध्ये पूर्वी कार्यक्रम फार मोठे मोठे व्हायचे, ते आताही होत आहेत, पण ते आता टिकून आहेत. पण शहरी भागातल्या लोकांना, सुशिक्षित लोकांना असं वाटतं, महाराज हे कीर्तन का ठेवायचे, हे कार्यक्रम का ठेवायचे, काय फायदा याचा. खरं तर कीर्तनं का ठेवावीत, कार्यक्रम का ठेवावे, कीर्तनकारांची कीर्तनं, हे विचार, हे ज्ञानदानाचं काम का ठेवावं, असं ज्या दिवशी अंतःकरणामध्ये प्रश्न पडेल ना, त्या दिवशी महाराजांना प्रमाण त्याचं विचारा. गाथ्यामध्ये, ज्ञानेश्वरीमध्ये आपल्याला त्याची उत्तरं पाहायला मिळतात. कीर्तन काय कावं, कारण या जगाच्या पाठीवरती असं एकमेव व्यासपीठ शिल्लक आहे. त्या व्यासपीठाचं नाव आहे वारकरी संप्रदायाचं कीर्तनाचं व्यासपीठ. की या व्यासपीठाला वाटतं समाजाचं हित व्हावं, याच व्यासपीठाला वाटतं समाजाचं कल्याण व्हावं, याच व्यासपीठाला वाटतं समाजाचं भलं व्हावं, समाज समाधानी व्हावा, समाजाला सुख प्राप्त व्हावं, असं एकमेव समाजाचं हित, कल्याण, लाभ पाहणारं व्यासपीठ म्हणून वारकरी संप्रदायाच्या व्यासपीठाकडे पाहिलं जातं. आणि या वारकरी संप्रदायाच्या व्यासपीठावरून चांगले विचार दिले जातात. प्रत्येकाला असं वाटत असेल की चांगले विचार काय ऐकावे. चांगले विचार ऐकण्यासाठी आमचे गुरुवर्य परमपूज्य आदरणीय वैकुंठवासी विठ्ठलबुवा घुले सांगायचे, बाबा म्हणायचे, चांगले विचार काय ऐकावेत, कारण चांगल्या विचारातून चांगलं आचरण घडतं, म्हणून चांगले विचार ऐकावेत. चांगलं आचरण का घडू द्यावं, चांगल्या आचरणाने चांगलं मरण येतं, म्हणून चांगलं आचरण घडू द्यावं. चांगलं मरण काय येऊ द्यावं, चांगल्या मरणाने चांगली गती प्राप्त होते, म्हणून चांगलं मरण येऊ द्यावं. चांगली गती का प्राप्त करून घ्यावी, कारण चांगल्या गतीने चांगला जन्म भेटतो, म्हणून चांगली गती येऊ द्यावी. म्हणून चांगल्या गतीसाठी चांगलं मरण, चांगल्या मरणासाठी चांगलं आचरण आणि चांगल्या आचरणासाठी चांगले विचार, हे तुम्हाला गावात कट्ट्याव, वट्ट्याव, पाराव, रेल्वे स्टेशनला, बस स्टॉपला ऐकायला भेटत नाहीत. तुम्ही अपेक्षा कराल का वट्ट्यावरून, कट्ट्यावरून नाही अपेक्षा कराल. एकमेव व्यासपीठ येते वारकरी संप्रदायाचं की इथून चांगले विचार दिले जातात. आणि विचारानं काय होतं, महाराजांना विचारा. विचारा वाचून न पविजे समाधान, न पविजे समाधान, न पविजे समाधान. विचारा
पाहिजे समाधान. माणसाच्या जीवनामध्ये समाधान हवं असेल, माणसाचं भलं व्हावं, माणसाचं कल्याण व्हावं, माणसाचं हित व्हावं, माणसाला सुख भेटावं असं वाटत असेल तर एकमेव जगाच्या पाठीवरती संप्रदाय शिल्लक आहे, तो वारकरी संप्रदाय. आणि हा वारकरी संप्रदाय अनादी कालापासून चालत आलेला संप्रदाय. खरं तर हिंदू धर्म हा जगाने आदर्श घ्यावा असा हा हिंदू धर्म आहे. या हिंदू धर्माला संपूर्ण जग एक आदर्शव्रत आदर्शप्रिय धर्म म्हणून पाहते. का पाहते? कारण या हिंदू धर्माला 4 वेदांची परंपरा आहे. या हिंदू धर्माला 6 शास्त्र 18 पुराणांची परंपरा आहे. याच हिंदू धर्माला देव संत ऋषी मुनी जपी तपी योगी ध्यानी यांची परंपरा आहे. या हिंदू धर्माला महान पुरुषांची परंपरा आहे. या हिंदू धर्माला ज्ञान्यांची परंपरा आहे. या हिंदू धर्माला त्याग्यांची परंपरा आहे. या हिंदू धर्माला आध्यात्मिकांची परंपरा आहे. याच हिंदू धर्माला पूर्ण विश्व आदर्शप्रद धर्म म्हणून का पाहते? कारण जगाच्या पाठीवरती शांती नांदवण्याचे एकच माणूस, एकच संप्रदाय काम करेल, एकच धर्म काम करेल. त्या धर्माचं नाव आहे हिंदू धर्म. आणि म्हणून अशा पवित्र हिंदू धर्मामध्ये आपण जन्माला आलात. या हिंदू धर्माला संस्कारांची चौकट आहे. याच हिंदू धर्माला विचारांची चौकट आहे. याच हिंदू धर्माला कायद्याची चौकट आहे. आणि आपल्या पूर्वासुरांनी आपल्याला घालून दिलेले संस्कार आणि त्या संस्काराच्या मार्गाने जाणं हे प्रत्येकाच्या हितात असल्यामुळे बघा, इथं बसलेल्या आमच्या माता भगिनी असतील, आमचे पुरुष बांधव असतील, वारकरी संप्रदायाच्या विचाराने चालणारे माणसं असतील, इथं बसलेल्या कुठल्याही माणसाला विचारा, दादा काका मामा आई ताई माई तुम्ही आम्ही जन्माला आलात, पण जन्माला आल्यानंतर आपलं आयुष्य कुठल्या ठिकाणी खर्च चाललंय, कुठं खर्च आपण ते करतो, कुठे आपलं ते आयुष्य वेचतो, याला फार महत्त्वाचं असतं. म्हणून आमचे ज्ञानोबाराय तुकोबारायांनी आम्हाला अभंगासारखे ओव्यांसारखी प्रमाण आमच्या पुढे दिली. कारण एक जरी ज्ञानोबारायाची ओवी अंतकरणामध्ये उतरली, अंतकरण परिवर्तन झालं, आचरण बदलेल, आचरणाने महाराज चांगलं मरण येईल, चांगल्या मरणाने चांगली गती प्राप्त होईल. म्हणून संत विचार हे इतके महत्त्वाचे येतात, इतके महत्त्वाचे येतात. जगातून उद्धारून जाण्यासाठी एकमेव कारणीभूत असतील ते संतांचे विचार. आणि त्या संतांच्या विचाराचा पायंडा गेल्या 10 वर्षापासून निलेश दादा आणि या फुगे परिवाराच्या माध्यमातून, भोजापूर युवा मंचच्या माध्यमातून आपल्या सर्व भोसरीकरांना वारकरी संप्रदायाचे विचार ज्यांना मान्य आहेत त्यांना विचार दिले जातात. आणि त्या विचारातून आपल्या अंतकरण परिवर्तन करण्यासाठी प्रत्येकजण रात्रंदिवस प्रयत्न करत आहात. आजचा हा दिवस खरं तर 8वा दिवस आणि 8व्या दिवसाचं हे कीर्तनरूपी पुष्प या ठिकाणी वेचत असताना जगद्गुरु तुकोबारायांचा गाथा या प्रकरणातील साधूच्या घरच्या संपत्तीचं वर्णन सांगणारा, संतांच्या घरची संपत्ती कुठली, संत कुठल्या संपत्तीचा उपभोग घेतात आणि तो कसा घेतात आणि तो उपभोग घेतल्यानंतर शेवटी त्यांना काय अवस्था प्राप्त होते, असं सुंदर चिंतन सांगणारा अभंग सेवेसाठी घेतलेला आहे. विढाला विढाला माणूस जीवन जगत असताना या 2 अवस्थेला नेहमी सामोरं जात असतो. एक ही अवस्था सुखाची आणि एक ही अवस्था दुःखाची. आमचे बाबा म्हणतात, ज्याच्या जीवनामध्ये प्रतिकूल क्षण असतील त्याचं जीवन दुःखाचं आहे आणि ज्याच्या जीवनामध्ये अनुकूल क्षण असतील त्याचं जीवन सुखाचं आहे. प्रतिकूल क्षण म्हणजे काय? अरे कितीही कष्ट करा, 12-12 तास काम करा, चांगले विचार ठेवा, अनुष्ठान करा, तपश्चर्या करा, परमार्थ करा, अनेक चांगली कामं करून सुद्धा जर जीवनामध्ये चांगले दिवस येत नसतील समजायचं आपलं प्रारब्ध हे प्रतिकूल आहे. आणि काहीच चांगली कामं न करता, कधी परमार्थ केला नाही, कधी भजन ऐकलं नाही, कधी चांगले विचार ऐकले नाही, कधी टाळ घेतला नाही, कधी कुणाला दान धर्म केला नाही, कधी कुठं पंगत घातली नाही, तरीसुद्धा आपल्या जीवनामध्ये चांगले दिवस असतील समजायचं आपलं प्रारब्ध अनुकूल आहे. प्रारब्ध अनुकूलाने चांगले दिवस येतात, प्रारब्ध प्रतिकूलाने संघर्ष दुःखाला सामोरं जावं लागतं. पण ज्या दिवशी परमार्थ करून चांगले दिवस येत नसतील त्या दिवशी मात्र आपल्या प्रारब्धाचा विचार करावा लागतो. लक्ष देऊन ऐकलं तर कळेल, साधूच्या घरची संपत्ती ही भौतिक संपत्ती नव्हती.
कारण भौतिक संपत्ती ही रोग होण्याची शक्यता आहे. तुकाराम महाराजांचे अनेक प्रमाण आहेत बघा. भोगे रोगे जोडोनिया दिले आणि का, दिले आणि का, आरुचिते हो आता सकळा पासून, आरुचिते हो आता सकळा पासून. भोगे रोगा जोडोनिया सांगतात प्रपंचातले भोग जर भोगले तर त्या भोगाबरोबर प्रारब्धाने मनात देवाने रोगाची सोबत घालून दिलेली. जास्त गोड खाणाऱ्या माणसाला शुगर होण्याची शक्यता आहे. प्रपंचातला भोग. जास्त टीव्ही मोबाईल पाहण्याला चष्मा लागण्याची शक्यता आहे. रोग. प्रपंचातल्या भोगाने रोग होण्याची शक्यता आहे. पण परमार्थातल्या भोगाने रोग तर होत नाही, पण देवाच्या पायाजवळ जाण्याची शक्यता आहे. परमार्थाचा भोग हा नेहमी आपल्याला देवाजवळ घेऊन जात असतो. म्हणून तर त्या गवळणींनी परमार्थातला भोग भोगला, प्रपंचातल्या भोग त्यांनी कानाडोळा केला. धन्य भाग्याच्या त्या जन्मल्या संसारी, ज्याचे ध्यानी मनी नित्य काळ हरी. करिता कामकाज दृष्टीत यावरी, बोलता चालता जेविता निरंतरी हो. बोलता चालता जेविता निरंतरी हो. धन्य भाग्याच्या त्या जन्मल्या संसारी, धन्य भाग्याच्या त्या जन्मल्या संसारी. गवळणींचा भोग हा रात्रंदिवस देवाचा होता, म्हणून तर देवाने त्यांना जवळ केलं. इथं बसलेले अनेक लोक आहेत. कोणाला त्याच्या आयुष्याची 70 वर्ष झाली, कोणाची 60, कोणाचे 40. आपण सरासरी एक हिशोब असा धरू. कोणाला प्रपंच करून 30 वर्ष झालं, कोणाला परमार्थ करून 30 वर्ष झालं, कोणाला व्यवसायाला लागून 30 वर्ष झाले, कोणाला टोप्या घालून 30 वर्ष झाले. म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्याची मर्यादा कुठल्या कुठल्या क्षेत्रात वेगवेगळ्या लोकांचं आयुष्य चाललेलं आहे. परमार्थाची कोणाची 30 झाली, कोणाची कीर्तनाची 30 झाली, कोणाची महाराज भजनाची 30 झाली, कोणाची पारायणाची 30-30 वर्ष झाली. एकाने तरी हातवर करून सांगा, 30-30 वर्ष झाला मी व्यवसाय करतो, प्रपंच करतो, परमार्थ करतो. सगळ्या आयुष्याची गणित विचार केले तर 30-30 वर्ष आमचं आयुष्य गेलेलं आहे. एका तरी माणसाने हातवर करून सांगा की महाराज आम्ही आमच्या क्षेत्रामध्ये आम्ही आमच्या जीवनात सुखी आहे. एकाचाही हातवरती येणार नाही. आमचे बाबा नेहमी म्हणायचे. इथं विचारलेल्या लोकांना मी विचारलं की तुमच्या जीवनात कोण सुखी आहे, एकही माणूस हातवरती करणार नाही. यदा कदाचित एखाद्या माणसाने हातवरती केला, कोण म्हणतं महाराज आमच्या बोसरी गावात माणूस सुखी नाही. आमच्या बोसरी गावात एकच माणूस सुखी आहे. कोण? आमचे बाबा म्हणायचे ज्याची बायको मुखी आहे तो सगळ्या सुखी आहे. मी सांगत नाही, तू कोण आहे म्हणतात. आणि क दुःखे सांगू मी किती, आणि क दुःखे सांगू मी किती, सकळ संसाराची स्थिती, सकळ संसाराची स्थिती, एक साहे पाशाला फुटती, भयताप चित्ती भरला से, साहे पाशाला फुटती, भयताप चित्ती भरला. आणि ग दुःखे सांगू मी किती, आणि क दुःखे सांगू मी किती,
तुम्ही किती, एकाही माणसाचा हातवरती येणार नाही सुखासाठी. कारण प्रपंच सुखाने, प्रपंच भोगाने जितकी माणसं बेजार आहेत तितकी माणसं इतरत्र भोगाने नाहीत. 95% मंडपामध्ये बसलेले माणसं, भले तो कीर्तनकार असू द्या, प्रपंच दुःखाने बेजारच आहे. भले त्याच्या गळ्यामध्ये 50 वर्षाची वारी असेल घरामध्ये, प्रपंच दुःखाने बेजार आहेत. सगळी माणसं बेजार आहेत. मग महाराज पहा, नवरात्रीचा उत्सव आहे. इथं माता भगिनींची संख्या जरा जास्त वाटते मला. माझा इथं बसलेल्या माता भगिनींना असा प्रश्न आहे. पहिल्या दिवशी काळी साडी घातली, दुसऱ्या दिवशी नवरात्रीचा हा सुरू आहे ना उत्सव, वेगवेगळ्या रंगाच्या साड्या घातल्या, 9 दिवस 9 साड्या घातल्या, 9 दिवस तुम्हाला आनंद आहे. दसरा झाल्यानंतर महाराज अवघड आहे का नाही, परत दुःख आहे, त्रास आहे, संघर्ष आहे, सगळ्या गोष्टी. पहा, खरं तर आपला हिंदू धर्म, आपला भारत देश, या भारत देशाला भारत माता म्हणतात का भारत पिता म्हणतात? तो भारत माता ऐकताय ना सगळे? तुम्हाला टेन्शन नाही ना? नक्की नाही ना? कारण 8 दिवस झालं तुम्ही कीर्तन ऐकताय. मला असं वाटतं, मला काय झालंय, मानसशास्त्राचा अभ्यास केल्यामुळे तोंड पाहिल्या पाहिल्या कळतं की यांना काय टेन्शन आहे. तुमची तोंड पाहिल्यानंतर मला मगासपासून मी इथं आलोय, चेहरे पाहिले की कळते मला काय दुःख आहे. मला असं वाटतं तुम्हाला एकच दुःख आहे, देवाने आम्हाला कोरोनात का जिवंत ठेवलं नाही ना? फ्रेश कीर्तन आहे का? पहा, एका यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो. कुणीतरी म्हणून गेलंय, कोण म्हणून गेलंय मला माहित नाही, मी त्याला शोधतोय. कुणीतरी म्हणून गेलंय एका यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो. मला एकाने विचारलं ना, म्हणजे महाराज एका यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो. 10 वर्ष लग्नाला झालं, यशस्वी होत नाही हो. म्हणलं कसं काय होत नाही? जुन्या लोकांनी सांगितलं चुकीचं आहे का? तो म्हणला मग होय, असं केलं तर एका यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो. जर मी यशस्वी होत नसेल तर मग बदललेली चालेल का? तुझं तू ठरव भाऊ. म्हणलं आपल्यावर काय नको. एक स्त्री एका पुरुषाच्या मागे असेल, त्याचं जीवन तिने ठरवलं तर त्याला हिमालयाच्या उंचीपर्यंत नेऊन पोचवते. आणि तिने ठरवलं तर त्याला पायदळी महाराज माणसात सुद्धा बसवण्यासाठी ती उभं राहू शकत नाही. ही ताकद एका स्त्रीची आहे. आपल्या भारत देशाला भारत माता म्हणतात का भारत पिता म्हणतात? भारत माता म्हणतात. आपल्या हिंदू धर्मातले सण सुरू होतात बघा श्रावण महिन्यापासून. पहिला सण सुरू होतो श्रावण शुद्ध पंचमी. काय त्या पंचमीला असतो? नागपंचमी असं म्हणतात. नागपंचमी हा सण कोणाचा आहे? माता भगिनींचा आहे, आमच्या आईचा आहे, आमच्या बहिणीचा आहे, आमच्या माता भगिनींचा आहे. हा सण महिलांचा आहे. नागपंचमी झाली की त्याच्यानंतर येते नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन. हा सण सुद्धा आमच्या माता भगिनींचा आहे, आमच्या बहिणींचा आहे. त्याच्यानंतर गणपती आल्या, गणपतीमध्ये गौराया येतात. गौराया आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये जरा गौरायाचा सण कमी आहे, पण कोकण पट्ट्यामध्ये कीर्तनाला गेलो की फार मोठा सण आहे. मी गेल्या वर्षी एका ठिकाणी कीर्तनाला गेलो कोकण पट्ट्यामध्ये. त्या गौराया समोर 150 पदार्थ केले होते दिवाळीचे. इथं बसलेल्यापैकी एका सुद्धा बाईने मला 150 पदार्थाची नावं सांगा, आजच्या कीर्तनाचं पाकिट सप्रेम भेट. एका सुद्धा नाही सांगता येणार 150 पदार्थ. आपल्याला दिवाळीचे लय झालं 4 पदार्थ आहेत. एक चिवडा, शंकरपाळी, करंजी आणि लाडू. तो लाडू केल्यानंतर फक्त 4 दिवस खायच्या लायकीचा असतो. 5व्या दिवशी हातोडीने फोडावा लागतो. आपल्या सुगुरणी 150 पदार्थ गौराया देवीच्या समोर. तो उत्सव तुमचा आहे. चालू असणारा नवरात्री उत्सव तुमचा आहे. पुढे महाराज दिवाळीमध्ये बलिप्रीतिपदा तुमची, लक्ष्मीपूजन तुमचं, भाऊबीज तुमची, त्याच्यानंतर येणारे मार्गशीर्ष महिन्यातले उपवास गुरुवार तुमचे, त्याच्यानंतर येणारी संक्रांत ही तुमची. आपल्या देशाला भारत माता म्हटलं जातं. आपल्या देशाची संस्कृती ही स्त्रीप्रधान संस्कृती आहे. काही काही लोक म्हणतील मग महाराज सगळे संस्कार, सगळे सण, सगळ्या देशाचे संस्कार जर स्त्रीप्रधान असतील, सगळे सण जर आमचे असतील, आम्हाला एक शंका आहे. म्हणले काय तुमच्या वाट्याला काही सण आहेत का? नाही आहेत ना. म्हणलं आमच्या वाट्याला 2च आहेत. एक ज्याला म्हणतात शिमगा, आणि दुसरा एक सण तो अतिशय पवित्र आहे. त्या सणाला
सकाळी सकाळी बायको घरातून त्याला झोपेतून उठवते, हाताला धरते, बाथरूममध्ये घेऊन जाते, त्याच्या अंगाला उटणं लावते, उटणं लावल्यानंतर साबण लावते, त्याला आंघोळ घालते, त्याला त्या बाथरूममध्ये बाहेर घेऊन येते, त्याचे डोकं पुसते, त्याला नवीन कपडे घालायला देते, नवीन कपडे घातल्यानंतर त्याच्या पायाची पूजा करते, कपाळाला गंध लावते. हे सगळं झाल्यानंतर महाराज त्याला हार घालते, त्याला टी व्हीचा रिमोट देते, त्याला मोबाईल हातामध्ये देते आणि ती त्याला सांगते, आज तुम्ही काहीच करायचं नाही, फक्त या बेडवरती बसून राहायचं. आज तुम्ही धुणं धुवायचं नाही, आज तुम्ही भांडी घासायची नाही, आज तुम्ही पोराला शाळेत सोडवायचं नाही, आज तुम्ही काहीच काम करायचं नाही. तो मला 364 दिवस राबवते आणि आज काहीच करायचं नाही. त्याचं कारण सांगितलं. ती म्हणली खरंच काय करू नका, आज तुम्ही फक्त बसा. ती म्हणली आज आहे काय? तो म्हणला आहे काय? तो म्हणला आज नक्की काय झाले मला काही समजेना, आज काय? तिने डायरेक्ट सांगितलं आज तुम्ही काय काम करू नका, याचं कारण आज हे बैलपोळा आणि बैलपोळ्याच्या दिवशी बैलाने काम करायचं नसतं. हे बैलावरती घेऊन सांगितलं, पण हे सगळ्यांचं तुमचं आमचं हेच आहे. रात्रंदिवस प्रपंचासाठी राबणारी माणसं, रात्रंदिवस सुखासाठी प्रपंचासाठी संसारासाठी राबणारी माणसं, शेवटी एकच उत्तर भेटतं, अनेक दुःखे सांगू मी किती. सगळं संसाराची स्थिती प्रचंड दुःख आहे महाराज. एक स्त्री, या स्त्रीची ताकद इतकी मोठी आहे महाराज. स्त्रीप्रधान संस्कृती असल्यामुळे मी सांगून जाईल. तिने ठरवलं, एका बाईने ठरवलं तर ती बाई रामायण घडू शकते, उदाहरण सीता. एका बाईने ठरवलं तर ती महाभारत घडू शकते, उदाहरण द्रौपदी. एका बाईने ठरवलं तर ती बाई शिवस्वराज्य उभं करू शकते, उदाहरण माँसाहेब जिजाऊ. एका बाईने ठरवलं तर ती रामायण घडू शकते. जर बाईने ठरवलं तर बाई रामायण घडू शकते. जर बाईने ठरवलं तर बाई महाभारत करू शकते. बाईने ठरवलं तर बाई शिवस्वराज्य उभं करू शकते. आणि जर एखाद्या बाईने ठरवलं तर बाई दार बंद करून नवरा पण हाणू शकते. ठरवू नका फक्त, पण ताकद सांगतो की तुमची ताकद आहे. तुमच्या नादी जो लागला त्याचं वाटुळच आहे महाराज. 9 दिवसाच्या नवरात्रा 9 भक्तीचा प्रकार करून महिषासुरासारख्या राक्षसाला जिने मारलं, मोह महिषासुर मर्दना लागोनी, ती देवीची उपासना करत असताना अनेक राक्षसांना मारणाऱ्या देवी आपल्याला सर्वांना ज्ञात आहे. 8 दिवस कीर्तनामधून तुम्ही ऐकलं असेल. जर बाईने ठरवलं तर बाई काही करू शकते. तुकोबाराय सांगतात, माझ्या जीवनामध्ये मी एका परमार्थाच्या, एका हिमालयाच्या उंचीवरती जे येऊन पोचलो ना, त्याला कारणीभूत सुद्धा एक स्त्री आहे, लक्षात ठेवा. तुकोबारायाची पत्नी जर भांडखोर नसती तर तुकोबारायांना भामचंद्र घोराला नवे नवे भंडारा डोंगर दिसला नसता. तुकोबाराय परमार्थाच्या यशाचं कारण तुकोबाराय सांगतात, बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरे या दुष्काळी पिढा गेले, या दुष्काळी पिढा गेली, अरे या दुष्काळी बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरे या दुष्काळे पिढा गेले, बरे या दुष्काळे, बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरे या दुष्काळे पिढा गेले, बरे या दुष्काळे. प्रपंचावरती आपत्ती आली की तुकोबाराय बरं झालं म्हणतात. प्रपंचातली पत्नी मेली तर तुकोबाराय बरं झालं म्हणतात. प्रपंचावरती संकट आली तर तुकोबाराय बरं झालं म्हणतात. बरं झालं का म्हणतात? कारण या बरं होण्यामागे माझ्या परमार्थातला उच्चांक मला गाठता येतो, म्हणून त्याला बरं झालं म्हणतात. काय जुन्या लोकांनी जे संकट कष्ट भोगलेत ना महाराज, ते सोपी नाहीत महाराज. मला एकच सांगायचंय, एक पत्नी पुरुषाला यशस्वी करू शकते आणि एक पत्नी, एक स्त्री पुरुषाला माणसातून सुद्धा उठू शकते. उदाहरण सांगतो मी, तुमच्या लक्षात येईल. आमचे वैद्यभाऊ उदाहरण सांगायचे. बाबा म्हणायचे, एकाचं लग्न झालं, 5-10 वर्ष त्यांनी संसार केला असेल. योगायोगाने निवडणुकीचं वातावरण आलं आणि त्याचं प्रारब्ध प्रतिकूल असल्यामुळे प्रथमतः 10 वर्ष ते ग्रामपंचायतला पण निवडून नाही आलं. प्रारब्ध अनुकूल झालं आणि लाटेत ते आमदार झालं.
लाट. आमदार झालं. आमदार झाल्यानंतर महाराज योगायोगाने त्याला लाल दिव्याची गाडी भेटली. लक्ष देऊन ऐका, कळेल. लाल दिव्याची गाडी भेटल्यानंतर महाराज आपल्या हिंदू धर्मातल्या लोकांना शाप आहे का काय माहीत नाही, यश सत्ता संपत्ती आली की माणसं अहंकारी होतात. लक्षात ठेवा. काय शाप आहे का मला माहीत नाही, पण ते शाप आहे. महाराज त्याला योगायोगानं लाल दिव्याची गाडी भेटली, त्याला कॅबिनेट मंत्रीपद भेटलं. मग त्याने आता अहंकार बाजूला ठेवला पाहिजे का नाही. ते बायको समोर जायचं, बायको समोर असं कॉलर उडवायचं. बघ, पहिल्याच टर्मला आमदार झालो, पहिल्याच टर्मला लाल दिव्याची गाडी भेटली. बघ, अरे कॅबिनेट मंत्रीपद भेटलं मला, Z+Y+ सुरक्षा, फार राज्याचं एक खातं माझ्या ताब्यात. ते बाईने 1 दिवस ऐकलं, 2 दिवस ऐकलं, 8 दिवस ऐकलं, आणि 9व्या दिवशी ती बाई म्हणली, हो काय सांगता तुम्ही, आमदार झालून लाल दिवा भेटला आणि कॅबिनेट भेटलं, तुम्ही काय लायकीचे हे फक्त मलाच माहिती. त्यामुळे मी पाटलाची पोरगी आहे, माझ्या नादी लागू नका, मला तुमची पत्नी म्हणून राहू द्या. ज्या दिवशी मी देवीचा रूप घेईल ना, देवीचे सगळे विचार अंतकरणात भरल ना, तुम्हाला माणसातून उठवील. त्यांनी डायरेक्ट धमकी, तू माझं काहीच करू शकत नाही. 5-6 महिने होऊन गेले, ह्याच्या डोक्यात होतं ह्याची जिरवायची म्हणून. पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागल्या. 5 कॅबिनेट मंत्री गावात प्रचारासाठी आणि भाषण देण्यासाठी घेऊन आले. 5 कॅबिनेट मंत्री गावात आणले. हे 10-20 हजार समाज समोर, 10-20 हजार समाज समोर त्या ठिकाणी महाराज त्या समाजाला प्रबोधन करत असताना, भाषण देत असताना, चांगले विचार देत असताना 4 मंत्र्यांची भाषणं झाली आणि शेवटी याचं भाषण सुरू झालं. हा जमलेल्या माझ्या माता आणि बंधू भगिनींनो भाषण सुरू झालं. हा सगळा प्रकार घराच्या खिडकीतून त्याची बायको पाहत होती, कारण घराच्या बाजूलाच ग्राउंडवरती सभा चालू होती. सभा चालू असताना त्याच्या पत्नीने सांगितलं, पप्या तुझ्या बापाचं भाषण चालू झालं, खाली लोक टाळ्या वाजवायला लागली, एक काम कर, अशी संधी परत परत येणार नाही बाळा. एक काम कर, काय, त्या बापाच्या स्टेजवरती जा आणि स्टेजवरती जाऊन एकच काम कर, त्या माईक मध्ये फक्त बाबाला एवढं सांग, पप्पा तुम्हाला मम्मीनी घरी पुरण वाटायला बोलवले. काय केलं कळलं, काय केलं घरी गेल्या कळलं. ते पोरग पळत गेलं महाराज. पळत गेल्यानंतर तो माईक उचलला, पप्पा तुम्हाला मम्मीनी घरी पुरण वाटायला बोलवलंय. पुरण वाटायला बोलवलंय याचा अर्थ तुमच्या लक्षात काय आला, हे नक्कीच घरी स्वयंपाक करत असेल. तोळ पायाच्या मस्ता गेली, ताण 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 घरी आलं. घरी आल्यानंतर महाराज बायकोला म्हणला, तुला अक्कल आहे का, बेअक्कल कुठली, अरे पती म्हणजे परमेश्वर असतो, बायको माझी अर्धांगिनी असते, मला समाजातून उठवलं, माझं नाव अख्ख्या चॅनलला मीच आहे, ब्रेकिंग न्यूज माझीच आहे, आमका आमका मंत्री घरी स्वयंपाक करू लागतो, आमका आमका मंत्री पुरण वाटू लागतो, काही कर, मला जगायचं नाही. आता मला मेल्याशिवाय बदनाम झालो. मुन्नी बदनाम झालेली पाहिली, पिंकी बदनाम झालेली पाहिली, पण तू पहिल्यांदा मंत्री बदनाम केला, हे सगळं पाहिलं, काही कर, मला वाचव. पत्नीने ठरवलं, तुमची जिरली का राहिलीच नाही तर जिरायचा काही संबंध आहे, काही करा, मला वाचवा, वाचव, मला वाचव. पत्नीने सांगितलं, टोप घ्या. घेतला टोप, पुरण भरा. भरलं पुरण, टोप घेतला, पुरण भरलं. सांगितलं, हे पुरण घ्या आणि स्टेजवर जाऊन वाटा. टोप घेतला, तो म्हणला, वाटा, हो वाटा. तिथं जाऊन वाटा आणि सांगा घरी बायकोनी पुरण वाटायला बोलवलं होतं. काय केलं कळलं, काय केलं घरी गेल्यावर कळलं. पत्नीने जर ठरवलं तर पत्नी असं सुद्धा वाटायला लावू शकते, आणि तुम्ही जर एका रेषेत दोरीत असेल तर तुम्हाला असं सुद्धा वाटायला लावू शकते. तिने जर ठरवलं तर रस्त्यावरती आणू शकते, तिने ठरवलं तर हिमालयाच्या उंचीपर्यंत नेऊन पोचवते. या महाराष्ट्रात नव्हे, या हिंदू धर्मात असा इतिहास आहे, युद्धाच्या काळी नवरा पराभूत होणार अशी शक्यता असताना स्वतःच्या जीवाची पर्वा न करता रथाचं चाक तुटल्यानंतर त्या रथाच्या चाकामध्ये हात घालून आपल्या पतीला विजय मिळवून देणाऱ्या स्त्रिया सुद्धा या भारतवर्षाच्या भूमीमध्ये होऊन गेल्या. तिचं नाव आहे कैकई. कैकई नाव आहे. तिच्या एका घटनेने ती बदनाम झाली, परंतु महाराज आपल्या नवऱ्याला युद्धामध्ये मदत करणारी अतिशय चतुर स्त्री म्हणून कैकईचं नाव घेतलं जातं. आणि म्हणून अशा स्त्रियांचा हा सण, आणि अशा स्त्रियांच्या या सणामध्ये एका आदिमाया शक्तीची उपासना केली जाते. पण माझा प्रश्न तुम्हाला असा आहे, काही लोकांच्या अंतःकरणामध्ये शंका असेल, अशा आदिमायाच्या उपासनेमध्ये
जर आम्ही एका देवी समोर वारकरी संप्रदायाचं कीर्तन करत असेल तर मग पांडुरंगाच्या भक्तीला बाधा येत नाही का? कारण पांडुरंगाची भक्ती ही वारकरी संप्रदाय ते संतांनी एकविध भक्ती सांगितलेली आहे. एक गाऊ आम्ही विठोबाचे, एक गाव आम्ही विठोबाचे नाम, 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 एक गाव आम्ही विठोबाचे नाम. आणि कामे कामनाय, आणि कामे कामनाय, आणि कामे कामनाय, गाव आम्ही विठोबाचे नाम. बोलविया वाटा सुषम दुसर, आणि कामे कामनाय, आणि कामे कामनाय, आणि कामे कामनाय, बोलविया वाटा सुषम दुसर, बोलविया वाटा एक गाव आम्ही विठोबाचे नाम, आणि कामे कामनाय, आणि कामे कामनाय, एक गाव आम्ही विठोबाचे नाम, आणि कामे कामनाय, आणि कामे कामनाय. एकमेव भगवान परमात्मा पांडुरंग परमात्मा संपूर्ण वारकरी संप्रदायात 18 पगड जातीमध्ये जन्माला आलेले संत ते एका पांडुरंगाचं अनुकरण करतात, त्याची भक्ती करतात. एक धरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती, एका पांडुरंग परमात्म्याची भक्ती करणारे संपूर्ण वारकरी संप्रदाय. पण त्या वारकरी संप्रदायामध्ये देवीची उपासना केली तर मग त्यांच्या एकविधतेला बाधा येत नाही का? तर नाथ महाराज सांगतात, आम्ही देवीची सुद्धा उपासना करतो, पण आमच्या देवीमध्ये आणि खऱ्या अर्थाने विश्वाच्या देवीमध्ये थोडा फरक आहे. आमची देवी संपूर्ण विश्वाच्या देव्यांना सांभाळते. संपूर्ण विश्वातल्या देव्या सगळ्या 3.5 पीठाची शक्तिपीठ खऱ्या अर्थानं पांडुरंगाच्या दरबारामध्ये सेवा करतायत. आणि म्हणून याही देवींचा देव आमचा पांडुरंग परमात्मा असल्यामुळे आम्ही ज्या देवीची उपासना करतोय त्या देवीचा उत्सव खरं तर या आदिमाया शक्तीचा उत्सव आहे, म्हणजे गोंधळ. आणि त्या गोंधळामध्ये एक दिवटा असतो, तो पुढं दिवटा घेऊन तो उभा असतो. तसं वारकरी संप्रदायाचा दिवटा जो कोण असेल तर महाराज त्याचं वर्णन करतात बघा. आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो, 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 दिवटा शोभे
एकदा टाळ्या वाजवा. खरं तर ह्या वारकरी चाली येतात, पण जरा ते ठसकेबाज असल्यामुळं जरा भीती वाटते. जर अशा चाल्या ऐकल्या ना, असं वाजवणं ऐकलं आणि एखाद्या बिचाऱ्या आईने फक्त बुटी वाकडं केली अशी तर भीती वाटते. त्यामुळं जरा जपून असते आमचं काम. महाराज सगळ्या संतांनी देवीचं वर्णन केलं. रंगा येई ओ रंगा येई ओ, सगळ्या संतांनी वर्णन केलं. एक एक विठाबाई माझी पंढरीचे आजी, माझी माहीर पंढरी. महाराज सगळ्या संतांनी देवीचं स्वरूप पाहिलं, पण ते पंढरपूरच्या पांडुरंगाच्या स्वरूपामध्ये पाहिलं. सगळ्यांनी पाहिलं. कारण जो या देवाचाही देव, बळिया माझा पंढरीराव, बळिया माझा पंढरीराव, बळिया माझा पंढरीराव. जो या देवाचाही देव, बळिया माझा पंढरीराव, बळिया माझा पंढरीराव, बळिया माझा पंढरीराव. सगळ्या देवात आद्य दैवत म्हणून पांडुरंगाला पाहिलं जातं. आणि त्या पांडुरंगाच्या भक्तीची उपासना तुकोबराच्या घरी 8 पिढ्यांची होती. 8 पिढ्यांचा परमार्थ. तुकोबराचे 8वे पूर्वज विश्वंभर बुवा हे आपल्या महाराष्ट्रामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये जावळी नावाचं खोरं, त्या जावळी खोऱ्यामध्ये विश्वंभर बुवा यांचं खरं गाव ते. पण राजा रामदेवरायच्या दरबारामध्ये महाजनकी सावकारकीचा व्यवसाय तेव्हापासून चालत आलेला. राजा रामदेवराच्या पत्राने महाराज पत्र मिळालं विश्वंभर बुवाला, बुवा पुणे जिल्ह्यामध्ये देहू गावी जाऊन तुम्हाला तुमचा व्यवसाय पार करावा लागेल. ते विश्वंभर बुवा देहूला आले. देहूला आल्यानंतर महाराज देहू पासून जी वारी सुरू झाली पंढरपूरची, पूर्वी ती वारी जावळी खोऱ्यातून सातारा जिल्ह्यातून पंढरपूरला जायची. एक सांगू, ज्याला परमार्थ करायचं, ज्याला वारी करायची, त्याचे इंद्रिय चांगले लागतात. विश्वंभर बुवांचं वय झालं होतं आणि वयामुळे थकलेले असताना महाराज 1 वर्ष त्यांची वारी चुकली. पंढरपूरला 18 पगड जातीतले सगळे संत, सगळे वारकरी महाराष्ट्रातले पंढरपूरला वारीसाठी गेलेले जमलेले आषाढी वारीसाठी. आणि सगळ्यांना पाहिलं आणि पाहिल्यानंतर याच्यामध्ये माझा विश्वंभर बुवा कुठे दिसत नाहीत. पांडुरंगाच्या अंतःकरणामध्ये थोडीशी खदखद होती. आणि मग त्यांनी महाराज पांडुरंगाने विश्वंभर बुवांच्या स्वप्नात जाऊन सांगितलं, बा या आषाढीला फार वाट पाहिली, तुम्ही दिसला नाहीत. सगळे संत आले, सगळ्यांच्या भेटीगाठी झाल्या, पण तुमचं दर्शन मात्र मला काही झालं नाही. विश्वंभर बुवांनी सांगितलं, देवा इंद्रिय ठणठणीत होते तोपर्यंत तुझ्या पंढरपूरची वारी करता आली रे, पण यावर्षी इंद्रिय काही काम करणार. कारण पंढरीच्या वारीचं, भजनाचं, कीर्तनाच्या, नामस्मरणाचं सगळं साधन जर काय असेल, कथेची सामुग्री देह अवसानावरी, नको जाऊ देवभंगा, गात्रे माझी पांडुरंगा. गात्र इंद्रिय हे परमार्थाचं मुख्य भांडवल आहे. आणि ते भांडवलच संपत आलं असेल, थकलं असेल इंद्रिय, तर काय करणार देवा. बुवा इतक्या वर्ष तुम्ही निष्ठेने वारी केली, आता तुम्हाला पंढरपूरला यायची गरज नाही, मी आता देहूला येतो. आणि मग स्वप्नामध्ये जाऊन सांगितलं, पूर्वी जिथं आंब्याची झाडं असायची ना, त्या आंब्याच्या झाडाच्या परिसराला आपल्याकडे आंबराई म्हणायची. त्या आंबराईमध्ये जिथे तुळशी बुक्याचा सुगंध येईल ना, त्या ठिकाणी मला तुम्ही पहा, मी तिथे प्रगट होईल. मग स्वप्नात झालेला दृष्टांत पूर्ण देहू गावाला वारकरी मंडळींना सांगितला. वाजत गाजत आंबराईमध्ये गेले आणि आंबराईमध्ये जाऊन महाराज त्या पांडुरंगाला त्यांनी उकरलं, पाहिलं. पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा एकटा आहे, पण इथं रुक्मिणी मातेसहित मूर्ती प्रकट झाली. आणि तीच मूर्ती आज देहू गावामध्ये जे तुकाराम महाराजांचं मंदिर आपल्याला पाहायला भेटतं, शिळा मंदिर, त्या शिळा मंदिरामध्ये जी मूर्ती आहे ती तुकोबराच्या 8व्या पूर्वजांनी म्हणजे विश्वंभर बुवांनी बसवलेली ती मूर्ती आहे. त्या काळातली त्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सुरू झाली आणि तिचं भजन सुरू झालं, सेवा सुरू झाली, पूजार्चन सुरू झालं. त्या विश्वंभर बुवांना 2 मुलं होते. ती 2ही मुलं राजा रामदेवरायाच्या दरबारामध्ये कामाला होती. परचक्र आलं
आणि पूर्वी परचक्र यायची, ती कधीही यायची. आताचा पाऊस जसा कधीही पडतोय ना, तशी पूर्वी यौवनांची परचक्र यायची. त्या परचक्रामध्ये त्या विश्वंभर बुवांची 2ही मुलं मारली गेली. त्या मुलाचं नाव हरी आणि मुकुंद, दोघंही मारले गेले. पण हरीची पत्नी गरोदर असल्यामुळे पाठीमागं वंश चालू राहिला. हरीचा मुलगा विठोजी, विठोजीचे पदाजी, पदाजीचे शंकर, शंकरचे कानया आणि कानयाचे बोलोबा, बोलोबा कनकाई मातेच्या पोटी जन्माला आले तुकाराम महाराज. ही 8 पिढ्यांची परंपरा आहे. 8 पिढ्या मी तुमच्या पुढे सांगून गेलो. आपल्याला जर विचारले आपल्या 8 पिढ्या तर आपल्याला नाही सांगता येणार. आमचे वैद्य भाऊ म्हणायचे, आपल्या कसल्या पिढ्या? आपल्या पिढ्या मेल्या वाढता वाढता बिड्या. बिड्या पिणाऱ्या पिढ्यांची दखल घेतली जात नाहीये, त्याच पिढ्यांची दखल घेतली जाते. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारे. महाराज त्या 8 पिढ्यांची परंपरा, 8 पिढ्यांचा परमार्थ तुकोबरायापर्यंत येऊन पोहोचला. पहिलं लग्न झालं 13व्या वर्षी. पहिल्या पत्नीला दम्याचा आजार आहे म्हणून बापाने दुसरं लग्न लावून दिलं 15व्या वर्षी. तुकाराम महाराजांचं चरित्र ऐका. पहिल्या पत्नीला दम्याचा आजार आहे म्हणून बापाने दुसरं लग्न लावून दिलं 15व्या वर्षी. असे भाग्यवान बाप तुमच्या आमच्या जीवनामध्ये भेटले पाहिजे. 2-2 लग्न लावून देणारे तुकाराम महाराजांना भेटले. सुंदर प्रपंच सुरू झाला. सुंदर प्रपंच सुरू झाला. 2 बायकांचा प्रपंच तुकोबराय अतिशय सुंदररित्या सांभाळत होते. पण एक वाक्य जाता जाता घेऊन जा. ज्या माणसाकडून देवाला समाजासाठी काहीतरी करून घ्यायचंय ना, ज्या माणसाला देवाला ज्या माणसाकडून समाजाच्या हिताचं, भलं, कल्याणाचं काहीतरी करून घ्यायचं ना, देव त्याचा प्रपंच चांगला कधी होऊ देत नाही. लक्षात ठेवा. इसवी सन 1632 ते इसवी सन 1635 या 4 वर्षाच्या काळामध्ये या महाराष्ट्राच्या मातीमध्ये इतका भयंकर दुष्काळ आला, इतका भयंकर दुष्काळ. त्या दुष्काळाने महाराज संपूर्ण महाराष्ट्रावर पळून निघाला. लोकांना पाण्याचा थेंब प्यायला नाही आहे, अन्नाचा कण खायला नाही आहे. गुरं ढोरं गाया वासरं मरू लागले. लोक आत्महत्या करू लागले. आत्महत्या करत असताना त्या काळात तुकाराम महाराजांनी दुष्काळाच्या अगोदर लरा पांगारकर नावाचे लेखक लिहितात, 4 लाख रुपयाचं कर्ज या महाराष्ट्राच्या मातीमध्ये तुकोबरायांनी त्या काळात वाटलं होतं. त्या काळात लक्ष्मण रामचंद्र पांगारकर नावाचे लेखक, एक पुस्तक वाचा त्यांचं, जोग महाराजांच्या काळात होऊन गेले. महाराज ते सांगतात 4 लाखाचं कर्ज वाटणारे तुकोबराय, त्यांच्यावरती एक वेळ अशी आली, तुकोबरायांच्या प्रपंचाला पहिला झटका बसला. काय असेल तर तुकोबरायांची वडील भाऊजाई, मोठ्या भावाची पत्नी, सावजीची बायको, आईनं दुपारी डोळे पांढरे झाले, चक्कर येऊन पडली. त्या ठिकाणी महाराज वैद्याला आणलं, नाडी तपासली, सांगितलं ती गतप्राण झाली. आईनं तारुण्यामध्ये आपली पत्नी गेली. त्या पत्नीचं दुःख सावजीला एवढा मोठा झटका बसला, सट शिवायरागे प्राप्त झालं. त्या पत्नीचे सगळे असणारे उत्तर कार्य, उत्तर विधी उरकले आणि 14व्या दिवशी सावजी घराच्या बाहेर जे पडले ते परत देहूगावचं आणि त्या मंदिराचं आणि गावाचं तोड सुद्धा परत मरेपर्यंत पाहिलं नाही. आपला भाऊ निघून गेला, आपली भाऊजाई गेली. हा झटका कोडे सावरतात न सावरतात 2ऱ्या-3ऱ्या वर्षी आई वडील गेले. 4थ्या वर्षी या 4 वर्षाच्या दुष्काळामध्ये 32, 33, 34 आणि 35 1632 छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आल्यानंतर 2 वर्षाचा काळ. त्या एका दुष्काळामध्ये त्याच वर्षी तुकोबरायांचा संतू नावाचा मुलगा गेला. आणि ज्या पत्नीला दम्याचा आजार आहे ना, ती पत्नी अक्षरशः अन्न करून मेली. दुष्काळे आठिले द्रव्य नेला मान, स्त्री एकी अन्न करता मेली. कुणाची पत्नी अन्न करून मेली? दुष्काळाच्या अगोदर ज्यांनी 4 लाखाचं कर्ज वाटलंय 400 वर्षापूर्वी, सावकाराची पत्नी अन्न करून मरत असेल तर सर्वसामान्यांच्या घरची काय परिस्थिती असेल? विचार करावा लागेल. बघा, अनेक दुष्काळ आमच्या जुन्या लोकांनी पाहिले. कुणी 1972चा दुष्काळ पाहिला, कुणी आता कोरोनाचा दुष्काळ पाहिला. या कोरोनामध्ये कित्येक कुटुंब उद्ध्वस्त झाले, व्यावसायिक उद्ध्वस्त झाले, सांप्रदायिक अनेक लोक उद्ध्वस्त झाले, ज्यांचे चांगले कार्यक्रम ते सुद्धा उद्ध्वस्त झाले कोरोनाने. पण एक तरी उदाहरण दाखवा की या कोरोनाच्या काळामध्ये एखाद्याच्या पत्नीला अन्न नाही मिळालं म्हणून त्याची पत्नी अन्न करून मेली. एक तरी उदाहरण दाखवा. एखाद्याच्या पत्नीला अन्न नाही मिळालं म्हणून मेली.
खाऊन खाऊन मेली असं. हा, पण अन्न नाही मिळालं म्हणून पत्नी मरणं शक्य नाही महाराज. तुकोबाराची पत्नी गेली महाराज, स्वतःच्या डोळ्यासमोर पत्नी मरताना पाहिलं. आणि एक सांगू, तुकोबाराय स्वतःच्या शब्दामध्ये लिहितात, जोपर्यंत तुमच्याकडं द्रव्य आहे, जोपर्यंत तुमच्याकडं पैसा आहे, जोपर्यंत तुमचं जीवन चांगलं टापटुपी आहे, तोपर्यंत तुम्हाला मान सन्मान आहे. मला सांगतात, जोवरी चळन गा तोवरी मनती माझा, मानिती लहान थोर, देह सुखाची आकाजा, इंद्रिया मावळले आला बागुला जा. कैसा विपरीत झाला देह तोची देह नव्हे तुझा, धनवंत लागी सर्व मान्यता आहे जगी, पैसा आहे तोपर्यंत किंमत आहे. तुकोबारायांकडे जोपर्यंत पैसा होता तोपर्यंत तुकोबारायांना लोक मानत होती. पण एक वेळ अशी वाईट आली तुकोबारायांच्या जीवनामध्ये, काय खावे आता कोणीकडे जावे, गावात राहावे कोण्याबळी, कोपला पाटील गावीचे हे लोक, आता मज भीक कोण घाली. प्रचंड दुःख तुकोबाराच्या जीवनामध्ये आली. आणि एक सांगू, प्रचंड दुःख माणसाच्या जीवनामध्ये आली पाहिजे, कारण या दुःखाचे 3 प्रकार पाहायला भेटतात, राजस, सात्विक आणि तामस. तामसी माणसावर दुःख आलं की माणसं एक तर वेडी होतात, आता आत्महत्या करतात. राजस माणसावरती दुःख आलं की ती माणसं व्यसनी होतात. व्यसन काय करतं? व्यसन माणसाची बुद्धी बंद पाडतं आणि तेवढ्या काळापुरतं माणसाचं दुःख विसरण्यासाठी व्यसन मदत करतं. महाराज, तिसरी माणसं आहेत सात्विक माणसं. सात्विक माणसं करतात काय माहिती आहे? प्रचंड दुःख आली की ते ट्रॅक चेंज करतात, रस्ता बदलतात. तुकोबारायांनी तेच केलं. 21 वर्ष ज्या प्रपंचाची सेवा करत होतो त्या प्रपंचाने मला इतकं दुःख दिलं. भाऊजाई गेली, भाऊ गेला, आई वडील गेले, पत्नी गेली, मुलगा गेला, ट्रॅक चेंज करावा लागेल. विचार केला, प्रचंड दुःख येऊन आत्महत्या करण्याची वेळ तुकोबारायांवरती आली होती. पण महाराज, घरामध्ये सात्विक विचार असल्यामुळे त्यांनी तो विचार कधीही केला नाही. महाराजांनी फक्त रस्ता बदलला, विचार केला, आता बस, मला परमार्थातला उच्चांक गाठायचा ना, मला लोकांत सोडावं लागेल आणि एकांत धरावं लागेल. एक वाक्य लक्षात ठेवा, ज्याला प्रपंचातला उच्चांक गाठायचा त्याने एकांत सोडायचा, लोकांच्यात यायचं, आणि ज्याला परमार्थातला उच्चांक गाठायचा त्यांनी लोकांत सोडायचा, एकांतात जायचं. तुकोबाराय एकांतात गेले. येणे सुखेरुचे एकांताचा वास, नाही गुण दोष अंगायेत, वृक्षबल्ली आमा सोयरी वनचरे, वृक्षबल्ली आमा सोयरी वनचरे, पक्षी सुस्वरे आळवीते, वृक्षबल्ली आमा सोयरे वनचरे. एकांतात तुकोबाराय जातात, नामस्मरण करू लागले. पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी जागृती स्वप्नी पांडुरंग, रात्र न कळे दिवस न कळे अंगी खेळे दैवत हे. रात्रंदिवस भगवंताचं नामस्मरण तुकोबाराय करतात. आणि गावातली काही माणसं तुकाराम महाराजांना भेटायला गेली. महाराज, अहो, प्रपंच उद्ध्वस्त झाला, जळूनी संसार बैसलो अंगणी, ही अवस्था तुमची आहे. संसाराच्या नावे घालून या शून्य, ही अवस्था तुमची आहे. प्रपंच उद्ध्वस्त झाला. अरे, प्रपंचातले सगळे भोग संपून गेले. प्रपंचातल्या भोगाने माणूस आनंदी राहतो, मग तुमचे ते सगळे भोग संपलेत. आता असा कुठला भोग घेताय? आता अशी कुठली संपत्ती तुमच्याकडे राहिली की ज्या संपत्तीचा भोग घेतल्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरचा प्रसन्नता, तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद आम्हाला पाहायला भेटतोय? त्याच संपत्तीचं वर्णन तुकाराम महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात देत आहेत.
ऐशिया संपत्ती आम्हा संसारी सांगतात आमच्या जीवनामध्ये आम्ही जी संपत्ती उपभोगतो ती 8 पिढ्यापासून चालत आलेली संपत्ती आहे. माझ्या वडिलांची मिरासिगा देवा, पंढरीची वारी आहे माझे घरी, एकादशीचं व्रत, 8 पिढ्यांची परंपरा, पांडुरंगाच्या चरणाची सेवा, जी संपत्ती आम्ही उपभोगतो ना, आमचा काम जोपर्यंत प्रपंच भोगत होता तोपर्यंत आम्हाला दुःखच भोगावी लागली. पण आमचा काम ज्या दिवशी परमार्थाची संपत्ती उपभोगू लागला ना, त्या संपत्तीचा पत्ता ऐकायचा आहे. ऐका. भीमा तिरी एक वसविले नगर, भीमा तिरी एक वसविले नगर, भीमा तिरी एक वसविले नगर, त्याचे नाव पंढरपूर, त्याचे नाव पंढरपूर. तेथील मोकासी चार भुजा त्यासी, तेथील मोकासी चार भुजा त्यासी, तेथील मोकासी चार भुजा त्यासी, तेथील मोकासी चार भुजा त्यासी. हे पहिला 16,000 रे, पहिला 16,000 रे, पहिला 16,000 हे नाचत जाऊच्या गावा खेळीया सुख देईल विसावा रे, नाचत जाऊच्या गावा खेळीया सुख देईल विसावा रे, नाचत जाऊच्या गावा खेळीया सुख देईल विसावा रे, नाचत जाऊया खेळीया सुख देईल विसावा रे. सुखाचा पत्ता तुकोबरा लोकांना सांगतात. भीमातिरी एक वसविले नगर, एकमेव दिवस आहे त्या देवाला पाहिल्यानंतर अनंत जन्मीचे विसरलो दुःख पाहता तुझे मुख पांडुरंगा. का बरं, का तू इतका सुंदर आहे? पांडुरंग कांती दिव्य तेज झळकते, हे रत्न किळ फाकते प्रभा, अगणित लावण्य तेज पुंजळते, अगणित लावण्य तेज पुंजळते, नवर नवे तिची शोभा, कानडाव विठ्ठलो करनाटको, कानडाव विठ्ठलो करनाटको, येणे मजला विला
ऋषीमुनींना त्यांनी वेड लावलं. नवे नवे गोपाळ गायी, गोपाळ, वृंदावनातली झाडं, वृंदावनातली माती, नवे नवे ज्या स्त्रिया, त्या स्त्रियांनाही त्या भगवंताने वेड लावलं. मी बोलून गेलो, प्रपंचातला काम माणसाला रोगाकडे घेऊन जातो, पण परमार्थातला काम देवाची प्राप्ती करून देतो. ऐका सगळ्यांना, पहा काय वर्णन केले महाराजांनी बघा. त्या भगवंताला पाहिल्यानंतर, भगवंतानी बासरी वाजवल्यानंतर, त्याचं सौंदर्य पाहिल्यानंतर काय अवस्था गोकुळातली आहे, काय अवस्था संप्रदायातली आहे, काय अवस्था परमार्थातली बघा. ए विसरल्या कामधंदा, ए सासू सासऱ्याची नाही मर्यादा, विसरल्या कामधंदा, सासू सासऱ्याची नाही मर्यादा. ए कोणी जावा कोणी नंदा, ए वृत्ती हरली परमानंदा, ओ नंदा, ओ नंदा. पावा घोगडी घेऊन पायी, पावा घोगडी घेऊन पायी, पावा घोगडी घेऊन पायी. स्थावर जंगम विसरून गेल्या, विसरून गेल्या. देहभाव हरपला, समाधी मनी तुच्छ वाटती, तेथे हरी कथा मना विश्रांती. नंद नंदन नंद नंदन मुरली बाला, नंद नंदन मुरली बाला, नंद नंदन मुरली बाला, हे नंद नंदन मुरली बाला. तुझ्या मुरलीचा सुरतान मी विसरले देह भान, संसार सोडून धरिले रान, संसार सोडून धरिले रान. मी वृंदावनी गेले, मी वृंदावनी गेले, गेले आहार सावळिया, कैसे वाजवली मुरली, आहार सावळिया, कैसे वाजवली मुरली. मधु मधुर मधुर वाजवी तुझी, सावळानंद नंदाचा, तेने गोपिका वेधिला, तेने गोपिका वेधिला. पात्रधारा ब्रह्मसुखा, मृदू मधुर मधुर वाजवितो, मधु मधुर मधुर वाजवितो. शेवट, ए आती कुळ माझे, ए आती कुळ माझे, गेले हरपोनी, आती कुळ माझे. श्रीरंगा वाचोनी वाचोनी अनुने, श्रीरंगा वाचोनी अनुने, अनुने. किती ओ शिकवाल, शिकवाल किती ओ शिकवाल, मज वेळोवेळा किती ओ शिकवाल, किती ओ शिकवाल, किती ओ शिकवाल. गवळणींनी आपला काम देवाकडे लावला. बघा, काम हा विकार आहे महाराज, क्रोध हा विकार आहे, पण काम आणि क्रोध हे संसाराकडे लावले तर तोटा आहे, आणि परमार्थाकडे लावलं तर तो फायदा आहे. गवळणींनी आपला काम देवाकडे लावला, उद्धार करून घेतला. राक्षसांनी आपला क्रोध देवाकडे लावला, उद्धार करून घेतला. तसं आपला उद्धार करून घ्यायचा असेल तर आपले काम आणि क्रोध हे भगवंताकडे लावले पाहिजे. तुकोबारांनी तेच केलं. ज्या देवाकडे लावले त्या देवाचे एकदा भजन. विठोबा रखुमा, हरे हरे
कुमार जय जय विठोबार कुमार ओ बार कुमार ओ बार कुमार तुकोबरायाचा काम काम तो कामना भोगीत असे देवा. 8 पिढ्यांपासून तुकोबराय सांगतात माझा 8ही पिढ्यांचा काम देवाचा भोग घेत होता. कारण प्रपंचाचा भोग घेतला तर रोग होण्याची शक्यता आहे आणि परमात्म्याच्या भोगाने उद्धार होण्याची शक्यता आहे. तुकोबराय सांगतात तोच भोग आम्ही घेत असताना आम्ही ज्या संयोगातून तो भोग घेतला तो संयोग आमच्या शांतीचा होता. शांतीच्या संयोगी निरसला ताप. त्या संयोगाने काय फायदा झाला? जाय त्रिविध तो ताप. आदिदैविक आदिभौतिक आध्यात्मिक तीनही प्रकारचे ताप आमचे निघून गेले. आणि मग महाराज ते पाप गेल्यामुळं ते ताप गेल्यामुळं जीवनामध्ये एक अवस्था अशी आली. तुका म्हणे पाहे तिकडे सारिके आपुल्या पारिखे निरसले काम तो कामना भोगीतसे देवा अलिंगणे हेवा चरण चुंबी. खरं तर वारकरी संप्रदाय हा इतका श्रेष्ठ संप्रदाय सांगितला गेला. या वारकरी संप्रदायामध्ये भक्तीची आराधना करणारी लोक वेगळे वेगळे आहेत. तृतीय अध्याय तो विष्णू, त्रेताया म्हणजे तो मखय, द्वापारे परिचर्यायाम कलौतधारी कीर्तनात. कलियुगातली साधना ही हरिकीर्तनाची असल्यामुळे कलियुगातलं साधने नामस्मरणाचं असल्यामुळे तुकोबरायांनी सगळ्यात मोठं प्राधान्य जर कशाला दिलं असेल तर ते नामस्मरणाला दिलं. बघा माणसाचं जीवन मला एकाने परवा विचारलं म्हणजे महाराज जीवनामध्ये व्यसन असलं पाहिजे का? मी म्हटलं जरूर असलं पाहिजे. कारण व्यसनाने क्रांती होते. पण तुमच्या डोक्यातलं जे व्यसन आहे ते व्यसन वेगळं आहे आणि मला जे सांगायचं आहे ते व्यसन वेगळं आहे. काय? तुमच्या डोक्यातलं जे व्यसन आहे ते व्यसन करायचं असेल तर आमचा प्रतिबंध नाही, पण या 5 गोष्टी सांभाळा. व्यसन करत असताना या 5 गोष्टी सांभाळल्या की जीवनाची सार्थकता आहे. कुठल्या 5 गोष्टी सांभाळायच्या? तुमच्या डोक्यात कुठलंही व्यसन असू द्या, या 5 गोष्टी सांभाळायच्या. पहिली गोष्ट सांभाळायची, आर्थिक हानी नाही झाली पाहिजे, पैसा नाही गेला पाहिजे. व्यसन करायचं ना, आर्थिक हानी नाही झाली पाहिजे. 2 नंबरचं व्यसन, 2 नंबरची गोष्ट सांभाळायची काय? शारीरिक हानी नाही झाली पाहिजे. पहिली आर्थिक हानी नाही झाली पाहिजे, शारीरिक हानी नाही झाली पाहिजे. तिसरी कौटुंबिक हानी नाही झाली पाहिजे. व्यसन करणाऱ्यांचे किती लोकांचे प्रपंच उद्ध्वस्त झाले, किती माता भगिनींच्या कपाळाचं कुंकू पुसलं गेलंय. कौटुंबिक हानी. चौथी गोष्ट सामाजिक हानी नाही झाली पाहिजे, समाजाला आपल्यापासून त्रास नाही झाला पाहिजे. आणि 5वी अतिमहत्त्वाची गोष्ट आहे, बौद्धिक हानी नाही झाली पाहिजे. बघा या 5 हान्या सांभाळायच्या, आर्थिक, शारीरिक, कौटुंबिक, सामाजिक आणि बौद्धिक. या 5 हानी सोडायच्या आणि मग व्यसन करायचं. लोक म्हणले पागल का महाराज? अहो 5 हान्या सांभाळून असं व्यसनच कुठलं आहे? एकच व्यसन आहे, ते तुकोबरायांना विचारा. एकच व्यसन आहे जगात. या सगळ्या हान्या थांबवून ते करता येतं. कुठलं? आम्हा विठ्ठल जीवन, आम्हा विठ्ठल जीवन, टाळ चिपुळिया धन, टाळ चिपुळिया धन, गोड लागे, गोड लागे, टाळ लागे विठ्ठल विठ्ठल हाचिती, हे विठ्ठल हाचिती. एकच व्यसन आहे, भगवंताचं स्मरण आणि भगवंताचं नामस्मरण. याचं जरी आपल्याकडून अनुष्ठान झालं तरी जीवनाची इति कर्तव्यता आहे, साध्यता आहे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज, माऊली ज्ञानेश्वर, माऊली महाराज ज्ञानेश्वर, माऊली थोडंसं कीर्तन 10 मिनटं 20 मिनटं उशिरा सुरू झालं. 9 वाजून 5 मिनटं 10 मिनटं झालेत. सगळ्यांनी मोठ्या प्रमाणे एकदा भजन करा. झालं उद्याचं कीर्तन झालं, परवा काला झाला की तुम्हाला वर्षभर परत इथं कोण म्हणणार नाही टाळ्या वाजून. सगळ्यांनी मोठ्या एकदा प्रेमाने भजन करा. सगळ्यांनी. आता पुरुष वर्ग असले तर हातवरती करा. हे पहा, आपल्या हिंदू धर्मातली साधना
इतकी श्रेष्ठ आहे आणि इतकी पवित्र आहे तर ते प्रत्येक तरुणाने ती बाळगली पाहिजे, आत्मसात केली पाहिजे. कारण एवढा मोठा भगवा मंडप हे उभं राहण्याचं एकच कारण आहे शिवाजी महाराज आणि माँसाहेब जिजाऊ. या दोन माणसांनी 400 वर्षापूर्वी धर्म टिकवला, धर्मांतर थांबवलं. धर्म टिकल्यामुळे धर्मातली मंदिरं सुरक्षित म्हणून मंदिरातले देव सुरक्षित आणि मंदिरातल्या देवांचे कार्यक्रम सुरक्षित. हे श्रेय जातं छत्रपती शिवाजी महाराजांना आणि माँसाहेब जिजाऊंना. म्हणून आज ज्या लोकांनी आज धर्म टिकवला त्या धर्म टिकवण्यासाठी ज्यांनी आतोनात प्रयत्न केले, स्वतःचे प्राणपणाला लावले, त्यांच्यापर्यंत हा भजनाचा आवाज गेला पाहिजे. सगळ्यांनी मोठ्या प्रेमाने एकदा भजन कर. हा टाळा हातात केव्हा तेव्हा मला थाप द्या बरं, थाप द्या. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, टाळी टाळी हा टाळी टाळी, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम, 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 ज्ञानदेव एकदा या भोजापूर मंचच्या वतीने ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं, आपल्या सर्वांचे असणारे लाडके निलेश दादा असतील, आमच्या वहिनी साहेब असतील आणि फुगे परिवार असेल. खरं तर एखादा व्यक्ती अनेक वर्षापासून एक साधना, एक अनुष्ठान आणि एक उपक्रम घेऊन पुढे जात असेल तर हा उपक्रम खऱ्या अर्थानं एक निस्वार्थपणे जरी गेला असेल तर मी तुकोबारायांच्या चरणी, माऊलींच्या चरणी एकच प्रार्थना करेल, त्यांच्या अंतःकरणातल्या इच्छा आकांक्षा येणाऱ्या पुढच्या भविष्याच्या काळामध्ये पूर्ण व्हाव्यात. कारण एखादा माणूस अनेक वर्षापासून 10-12 वर्ष झाली आता या सप्ताहाला एक तप झालं तर त्याचं फळ त्याला भेटलं पाहिजे. अनेक वर्षापासून आपल्याला विचारांची मेजवानी निलेश दादा देत असतील, त्यांचा परिवार देत असेल तर येणाऱ्या पुढच्या काळात त्यांच्या कामासाठी आपण त्यांच्या पाठीमागे भले धनाने कमी पडू आपण, पण तन मनाने आणि तनाने तरी त्यांच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे. एकच प्रार्थना करेल ज्ञानोबारायांच्या चरणी, त्यांच्या अंतःकरणातल्या सगळ्या इच्छाकांक्षा पूर्ण व्हाव्यात, त्यांना उदंड असं आयुष्य लाभावं, अकल्प आयुष्य व्हावे. त्या कुळा माझी या सकळा हरीची दासा. आणि हे सगळं काम करत असताना आम्ही बोलण्यापेक्षा तुकोबारायचा एक अभंग सांगून जाईल. आशीर्वाद तया जाती आवडे चित्ती देवाची, कल्याण ते असो क्षेम वाढो प्रेम आगळे. चाल विठ्ठल जय जय जय.